Data shows that globally every third child bride is from India, and out of 10 million girls, only 2 million girls are able to complete secondary education in Maharashtra. आमची शाळा घरापासून 4 किलोमीटर लांब आहे. एवढे आम्हाला चालत जावं लागत होतं. बसची सुविधा नसल्यामुळे मुलींना शिक्षण घेता येत नाही. मासिक पाळी ज्यावेळेस मुलीला येते त्यावेळेस शाळांमध्ये टॉयलेट बाथरूम स्वच्छ नसतात, परत पाणी नसतं, हँडवॉश नसतात, मुलींसाठी जे पॅड लागतं ते नसतं, त्यामुळे मुली शाळेत येण्यासाठी टाळाटाळ करतात. अशा याने शाळा गर्दीचं प्रमाण वाढतं. मी एका आदिवासी समाजातली मुलगी आहे जिथे मुलींना शिक्षण घेऊ देत नाही. त्यांना असं वाटतं की मुलीने शिक्षण घेतलं तर ती काय करणार आहे, पुढे जाऊन तिला घरच सांभाळायचे, लग्नच करायचे. Deprived community girls are victimized twice due to gender discrimination and caste systems, and they are denied education. We formed Work for Equality in 2010 to support, to empower millions of girls, because we strongly believe girls are powerful. When they are educated and united, they can transform their communities. संस्थेच्या मार्फत आम्ही एक गर्ल्स ग्रुप स्थापन केला आणि गर्ल्स ग्रुप स्थापन केल्यावर आम्ही एसटीचा मुद्दा हातात घेतला. तर तेथे गेल्यावर आम्हाला त्यांनी पहिल्यांदा तरी काही रिस्पॉन्स नाही दिला. आम्हाला आमचं म्हणणं टाळूनच दिलं. तर तिसऱ्यांदा गेल्यावर त्यांनी मग फक्त सकाळची बस चालू केली. तो पण तिकडनं येण्याची बस चालू अजून झालेली नाहीये. तर आम्ही सगळ्या मुली प्रयत्न करतोय की ही दुसरी बस पण चालू झालीच पाहिजे. मला मोठं होऊन पुढे शिक्षण घ्यायचं होतं, त्यामुळे मी वर्क फॉर इक्वॅलिटी या संस्थेत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी मला शिक्षणासाठी प्रोत्साहन केलं. तिथे मी ITI करून ड्राफ्ट्समन मेकॅनिकल हा ट्रेड पूर्ण केला आणि आता मी मोठ्या कंपनीत काम करते. आपल्या समाजामध्ये वडीलधाऱ्या लोकांना मुलींनी प्रश्न विचारलेले आवडत नाही. जेणेकरून जसे मुले प्रश्न विचारतात तसे मुलींनी प्रश्न विचारलेले त्यांना आवडत नाही. एवढे चॅलेंजेस असूनही आम्ही काम करतो, कारण आम्हाला कुठेतरी अपेक्षा आहे की आमच्या या सर्व प्रयत्नातून आपला जो प्रकल्पाचा उद्देश आहे तो कुठेतरी साध्य झाला पाहिजे. आणि पालकांनी जर मुलींना पाठिंबा दिला तर आपल्या सर्व मुली ह्या यशस्वी होतील आणि स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील. माझ्या ग्रुपचं नाव आहे इनोव्हेटिव्ह गर्ल्स. हे गर्ल्स क्लब आपल्या वर्क फॉर इक्वॅलिटी ह्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही तयार केलं आहे आणि माझ्यासारख्याच अशा अनेक मुलींनी त्यांच्या गावामध्ये हे ग्रुप तयार केलेत. जेव्हापासून मुली या ग्रुपमध्ये यायला लागल्या त्यांना कळायला लागलं की बाबा आपण काय फेस करतोय, बाहेर काय चाललंय आणि आपल्या अतिक्षमता असून सुद्धा आपण त्या पातळीवर नाहीये. आणि त्यामुळे मुलींमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की मी एकटी नाहीये, माझ्याबरोबर माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत. पंचायत समिती असेल किंवा जिल्हास्तरीय राज्यस्तरावरती आम्ही मोठे मोठे अधिवेशन्स घेतले, रेडिओ इंटरव्ह्यूज दिले सर्व मुलींनी मिळून. आणि ग्रामपंचायतमध्ये गावागावात मुलींना ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी सारखे लेटर देत होतो, आम्ही सारखा फॉलोअप घेत होतो. शाळांमध्ये आता सध्या हळूहळू सुविधा उपलब्ध होत आहेत आणि आम्ही सर्व मुली मिळून असंख्य माझ्यासारख्या मुली तयार करतोय. मी शिकलेले पाहून लोकांना पण वाटतं की आपली मुलींनी पण शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे जे पालक पाठवत नव्हते शिक्षणासाठी ते आता मुलींना शिक्षणाला पाठवतात. ते खरं पाहिलं तर वर्क फॉर इक्वॅलिटी आमच्यासाठी एक वरदानच म्हणावं लागेल, कारण की त्यांच्यामुळे एक नवीन उमेद किंवा आशा आमच्या मनामध्ये प्राप्त झालेली आहे. सगळ्या मुलींनी एकत्र आलं पाहिजे आणि ज्या माझ्या समस्या आहेत, ज्या इतरांच्या समस्या आहेत त्या एकमेकांना कळून त्या एकमेकांशी संवाद साधूनच त्या पुढे जातील. तरच आपण ह्या समस्यांना आपण मार्ग काढू शकतो. आता माझ्या मुलींनी तर असं केलं की ग्रामपंचायतमध्ये देखील ते गेल्या आमच्या की मग तुमचा जो 13 वित्त आयोग 14 वित्त आयोग जो ग्रामपंचायतमध्ये असतो त्याचा निधी शिक्षणावरती शाळेवरती तुम्ही किती खर्च करता याची देखील विचारणा आमच्या मुलींनी तिथे जाऊन केली. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की तिथले सरपंच असतील, सदस्य असेल ते शाळेमध्ये आले. मग समजा तिथली टॉयलेटची व्यवस्था असेल किंवा इतर काही मुलींच्या नैसर्गिक ज्या हे असतात त्याची जर व्यवस्था असेल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या त्या मांडू लागल्या स्वतः. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होते. पण या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला असं कळालं की मुली बी काहीतरी करू शकतात. मुलांना असं वाटतं की हा फक्त मुलींचाच काम आहे,
मुलींचंच काम असल्यामुळे मुलं जास्त करून या गटामध्ये येत नाही किंवा खूप कमी येतात. पण आता आम्ही मुलांना खेळाच्या माध्यमाद्वारे किंवा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे मुलांना जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. In the last 13 years, we empower more than 45,000 girls because we strongly believe this is sustainable model to create gender equitable world. मी लहान असताना जे आम्ही सोचलं, आम्हाला काही सुविधा नव्हत्या. माझे 2 भाऊ होते, त्यांना शाळेत पुढे पाठवायचे, आम्हाला घरी काम करण्यासाठी ठेवायचे, शेतात लावायचे. पण आता आम्ही असं ठरवले की आमच्या मुलींनी शेतात न राबता त्यांनी असं म्हणजे बाहेर जाऊन पुढचं म्हणजे हे केलं पाहिजे त्यांनी. I met Prabha for the very first time in 2019 through our work Gender Equity Initiative with Rise Up. She really stood out for her unwavering commitment for her communities, supporting the vulnerable and especially girls and women. Prabha actually focused a whole lot on nurturing girl leaders who are actually a true source of inspiration, and they are a force of nature. They know what their challenges are, what their rights are, and they know how to get things done. I'm so proud that me personally and Cummins India Foundation is a part in their journey in achieving their goals and mission. FM Foundation supports projects related to integration and childhood, support young children from marginalized community for their education. And I found that all the members of Work for Equality are very enthusiastic, hardworking. There is a personal touch with all the students. There is a proper communication, continuous communication, counseling support, and also there is a communication with the parents. So Work for Equality teachers, volunteers, even Prabhaji, they make sure that there is no dropout actually from our study center, and they have really made it successful, and I can proudly say there is no single dropout out of 42 children, and they are studying in our study center. When we were evaluating Work for Equality for a program called the Tara Atmanirbhar Grant, we were very impressed with not only the organization's work on ground, on girl leadership, but also with just Prabhatai and her team. Whenever we used to speak with her team, we could see that they felt empowered, that she had made them feel like, yes, you can take the decisions. And many times they knew so many things about the organization, which typically we don't see in teams and second lines in NGOs. Prabha was in CYDA. She was very committed and has been leading the causes of women's rights within the organization CYDA. And later, she has done wonderful work, reaching out to more than thousands of girls in terms of building leadership and taking them to a new heights. The organization is doing a very commendable work. मी शक्ती समतेसाठी एक पाऊल पुढे. 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 We wish to support millions of girls, and we need your support to help us create a scalable and sustainable impact.